अभ्यास करा म्हणजे कळेल. ते नशीबवान नाहीत. टाळकरी माळकरी आणि सगळी लहान थोर मंडळी महिला नामा मन देवा चला तया ठाया. मित्र हो, लातूर जवळ खंडापूर या गावामध्ये वारकरी संप्रदायाचा खूप मोठा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या सोहळ्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरातून वारकरी बांधव या ठिकाणी एकत्रित जमा झालेले आहेत. त्यांच्यासोबत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही बोलणार आहोत आणि या सोहळ्याच्या निमित्तानं काही जाणून घेणार आहोत. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामधून हा सोहळा पाहण्यासाठी लोक या ठिकाणी येत आहेत. हा पूर्ण रस्ता चक्का जाम झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. जवळपास 500 मीटर अंतरावरून लोक या ठिकाणी चालत येत आहेत. पूर्ण ट्रॅफिक या ठिकाणी बंद आहे. फक्त एकच रस्ता जाण्यासाठी खुला केलेला आहे. पोलीस बांधव सुद्धा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर सहकार्य करताना दिसत आहेत. ही जी रांग तुम्ही बाहेरून आलेली बघताय, तुम्ही बघा ही रांग अशी सरळ जाऊन जवळपास 10-12 विंग आहेत. 10-12 विंग मधून ही रांग पादुकांच्या दर्शनासाठी जात आहे. मॅडम, हा जो सोहळा आहे तो तुम्हाला कसा वाटतोय? खूप छान आहे. असं पंढरपुराची आठवण झाली. पंढरपुरामध्ये इतकी गर्दी आम्ही फक्त ऐकलं होतो, पण इथं साक्षात आम्ही पाहिली. आम्हाला खूप खुशी होती पाहून. या सोहळ्याच्या निमित्तानं तुम्ही जे लोक या सोहळ्याला आले नाहीत त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ती नशीबवान नाहीत. जी येते तर ती नशीबवान आहेत. या सोहळ्यामध्ये पादुकाचं दर्शन घेतले आणि आपलं भाग्य बनवले. आजच्या तरुणांसाठी आणि आजच्या महिलांसाठी एक संदेश म्हणून तुम्ही काय बोलाल? हे ऐकायला यायला पाहिजेत. खूप छान आहे त्यांच्यासाठी. कारण काय, भक्ती विसरून गेलं कलियुगाच्या मध्ये, तर आपण भक्ती करणं जरुरी आहे. धन्यवाद बहनों, जब आपने मुझे अज्ञान नींद से जगाकर यह संदेश दिया। प्यारे मित्रों, ही प्रतिकृती त्रिमूर्ती शिव परमात्मा असं नाव या प्रतिकृतीवर टाकलेलं आहे. भव्य अशी प्रतिमा या ठिकाणी ब्रह्माकुमारीज जी आध्यात्मिक संघटना आहे त्यांची ही त्रिमूर्ती शिव परमात्मा प्रतिकृती एक देखावा या ठिकाणी तयार केलेला आहे. सुंदर असा देखावा या ठिकाणी ब्रह्माकुमारी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय लातूर यांच्या वतीनं हा सुंदर असा देखावा या सोहळ्याच्या निमित्तानं आयोजित सर्व वारकरी बांधवांसाठी हा देखावा या ठिकाणी पाहू शकता. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय लातूर यांच्या वतीनं सादर केलेला हा सुंदर असा देखावा. दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर. 84 सिद्धाचा सिद्ध भेट मेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विमानाची दाटी पुष्पांचा वर्षावर, विमानाची दाटी पुष्पांचा वर्षावर. स्वर्गी गोणी देव्य करिताती, नामा मन देवा चला तया ठाया. विश्रांती घ्यावया कल्पावरी हो, 84 सिद्धाचा सिद्ध भेटी मेळा. 84 सिद्धाचा सिद्ध भेटी मेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. 84 सिद्धाचा सिद्ध भेटी मेळा, 84 सिद्धाचा
सिद्ध भेटी मेळा. महाराज तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर कसं वाटतंय? काय आनंदाची बाजू आहे माऊली, सगळा आनंदच भरलेला आहे. आनंदाची डोळी आनंदात तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. किती वर्षापासून महाराज हा सोहळा तुम्ही या ठिकाणी हा त्याच्यामध्ये सहभागी झाला? सोहळा 50 वर्ष झाली पाहतोय मी. तुम्ही पंढरपूरला पण जाताय का? हा, पंढरपूरला जातोय, आळंदीला जातोय, देहूला जातोय. तुम्हाला 50 वर्ष झाले? मला 75 वर्ष झाली. 75 वर्ष वय आहे तुमचं. हा, या सोहळ्यापासून तुम्हाला काय शिकायला मिळतं जीवनामध्ये? शिकायला म्हणजे हे सोहळा आहे म्हणूनच हे पृथ्वी आहे. सोहळा आहे म्हणून हे जनसमुदाय, आता हे मुलं या सोहळ्यामध्ये सामील झाले तर सुधारतील. हा 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 डॉक्टर होतील, वकील होतील, हा. हा मोठे महाराज कामगार आता होतील. नवीन जी पिढी आहे, येणारी नवीन पिढी, हा. तरुण मुलं बऱ्याच वेळेस कीर्तनाकडे वगैरे दुर्लक्ष करतात. त्याच्याबद्दल दुर्लक्ष तुम्हाला काय करतात वाटतं? म्हणजे त्यांचं लक्ष तिकडं नाही, शाळेकडे आहे. शाळेकडे आहे. हा, हा. मग शाळेत जायला पाहिजे का नाही? शाळेत जायला पाहिजे पण थोडं आळस आहे. हा हा हा. पण संतांची जी आपली जी संस्कृती आहे वारकऱ्यांची, संतांची संस्कृती जी आहे ती मार्ग दाखविणारी आहे. हा हा मार्ग दावून गेले आधी हा कृपानिधी ते संत, हा त्याची मार्गे चालू जाता न पडे गुंता कोठे काय. हा हा हा, कुठं गुंता पडत नाही त्या मार्गाने गेल्यानंतर. हा तुम्ही काही करू शकता, वकील होऊ शकता, कलेक्टर होऊ शकता, हा. मास्तर होऊ शकता. ही छोटी छोटी मुलं आणि असे लोक आपल्या महाराष्ट्रातले, आपल्या देशातले, की जे संस्कृतीला सोडून आता दुसऱ्याच गोष्टीकडे जात आहेत. थोडं त्यांच्यासाठी तुम्ही काय ज्ञानोबारायाचा सांगाल? तुकोबारायाचा अभ्यास करा म्हणजे कळेल, बरं का. अभ्यास करा म्हणजे कळेल. हा हे मुख्य स्टेज, हे बघा हा दुसरा स्टेज आहे. मध्ये भजन कीर्तन चालू आहे आणि हे बाहेर तुम्ही पाहू शकता पालख्या आहेत. ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या ह्या पालख्या. हे बघा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता श्री ज्ञानोबाराय, श्री तुकोबाराय भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या कृषी विषयक ज्या संशोधन असतील, वेगवेगळे औषधे असतील, जे काही असेल ते सर्व तुम्हाला पाहायला मिळेल. हे बघा हे नवीन टायर. खूप काही या ठिकाणी पाहण्यासारखं आहे, पण व्हिडिओ खूप मोठा होईल या निमित्तानं मी तुम्हाला फक्त याची एक झलक दाखवली आहे. नमस्कार माऊली, मी पवन साठे औषधून आलेलो आहे. मी लातूर जिल्ह्यामध्ये हा जो सत्संग सोहळा ज्ञानेश्वर माऊलींनी जो केलेला आहे त्यामध्ये आल्यानंतर अगदी आळंदी पंढरपूर या तीर्थक्षेत्रामध्ये आल्यासारखं वाटलं. कारण की इथं आलोट असा माऊलींचा जनसमुदाय 7 दिवसापासून या ठिकाणी पूर्ण क्षेत्रामध्ये, अगदी खंडापूर हा क्षेत्र पावन, खंडापूरला पावन क्षेत्र असं एक या ठिकाणी सर्वजण म्हणतात. आणि खंडापूरचं असं महत्त्व या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे ते ज्ञानेश्वर माऊली यांच्या कृपेमुळे. आणि या ठिकाणी मी आलो असताना इतकं म्हणजे भरवून वाटलं की सर्व टाळकरी, माळकरी आणि सगळी लहान थोर मंडळी, महिला या कार्यक्रमाचा आवाजून उपस्थित आहेत. अगदी 3 पेंडॉल असतील तर 4ही पेंडॉल भरून असून इकडं जेवणाचा मंडप पूर्ण भरून आहे. इकडे नंतर पालखीच्या दर्शनासाठी जे पावतकासाठी थांबले त्या ठिकाणीही अगदी 2-2, 3-3 किलोमीटर रांगा लागले. असा हा पावन सोहळा लातूर जिल्ह्यामध्ये झाला. त्याबद्दल करणाऱ्या सर्व संयोजकांचं, सर्व हिंदू बांधवांचं, सर्व ज्ञानेश्वर माऊली सोबत असणाऱ्या सर्व टाळकरी, माळकरी महाराजांचं अगदी आम्ही मनापासून आभारी आहोत, ज्यांनी की लातूर जिल्ह्याला या पावन पादुका आणून लातूर जिल्ह्याला पावन केलं आणि आम्हालाही त्या योग घडून आणला. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. मित्र हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.